नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनर्रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 208 ऋणमोचन तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंड वाचित. भूमिपाल तत्व गच्छन् तीर्थम परमशोभनम विख्यात त्रिषु लोकेषु पितॄणां ऋणमोचनम. मुनिश्रेष्ठी श्री मार्कंड दिले. राजा त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध पितृऋणातून मुक्त करणारे परमसुंदर ऋणमोचन तीर्थात जावे. राजश्रेष्ठ तिथे विधीपूर्वक स्नान व पितृदेवतांचे तर्पण करून तसे दान देऊन ऋणरहित होतो. ते येथे होता येते, कारण सर्व पितृगण स्वार्थाकरता पुत्राची इच्छा करतात. त्यांची ही इच्छा असते की पुत्र त्यांना पुन्हा नावाच्या नरकातून सोडवेल. प्रियवत्स, पिंडदान तसेच जलदान हे पितृगणांचे उत्तम ऋण सांगितले जाते. याहून भिन्न देवगण आहे. अग्निहोत्र, यज्ञ, पशुवंदन हे सर्व देवऋणांच्या रूपात सांगितले जाते. आता तुम्ही मनुष्य ऋणाबद्दलही ऐका. ब्राह्मणांना तीर्थस्थानी देवालयात कर्मानुसार प्रतिज्ञापूर्वक दान देण्याचे व्यवहार करावा. वस्तुतः तिसरे ऋण ऋषी ऋण सांगितले आहे, जे वेदांग आदीच्या अध्ययनाने मुक्त होते. धर्मपुत्र हे पुत्रावर 3 प्रकारचे ऋण शास्त्राकारांनी सांगितले आहे. राजेंद्र, ऋणमोचन तीर्थात स्नान केलेलेही उत्तम पुत्र आहेत. निपुत्रिक वा पुत्रवान दोघांनी या तीर्थात स्नान करून पितृश्राद्ध केल्यास ते 3 ऋणातून मुक्त होतात. यामुळे या तीर्थात जाऊन शुद्ध अंतकरणातून पुत्राने स्नान करून पितृतर्पण व विशेषतः पितरांचे पिंडदान करावे. त्या तीर्थात केलेले हवन, दान व गुरुजनांचा संतोष हे सर्व मृतात्म्यांना सप्तजन्मापर्यंत अक्षय सुख देते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ऋणमोचन तीर्थ महात्म्यवर्णन नावाचा 208 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.